मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 6 ते 7 दिवसापासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावरती आमरण उपोषण चालू आहे. 8 प्रशिक्षणार्थी तिथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काल त्यापैकी 2 प्रशिक्षणार्थ्यांची जी स्थिती होती ती चिंताजनक झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने बऱ्यापैकी संख्येने प्रशिक्षणार्थी आज नाशिककडे रवाना झालेत आणि तिथे उपस्थित सुद्धा आहेत. पण दुसरी जी सर्वात महत्त्वाची बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मध्यस्थीने जी त्यांना शब्द दिला होता की सरकारसोबत आज मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी किंवा मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान शासकीय बैठक लावण्याचा जो शब्द दिला होता तो शब्द ते पूर्ण करताना दिसत आहेत. कारण प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि माननीय बालाजी पाटील चाकूरकर हे सकाळीच मुंबईला गेलेले आहेत नाशिकवरून आणि प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ कालच मुंबई येथे गेलेलं आहे. तर आता जी लेटेस्ट अपडेट मिळाली त्या अपडेटनुसार हे शिष्टमंडळ मंत्रालयाजवळ गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात माननीय हिरामण खोसकर यांच्या मध्यस्थीने सरकारसोबत बैठक होऊ शकते. ते त्यांना मंत्रालयात घेऊन जाणार आहेत व त्यानंतर त्यांची बैठक होणार आहे. त्याबरोबरच हे शिष्टमंडळ तिथे गेल्याच्या नंतर माननीय भरतशेठ गोगावले यांची सुद्धा भेट घेणार आहे. यांच्यासोबत सुद्धा त्यांची चर्चा होणार आहे. या शिष्टमंडळाचं नेतृत्व माननीय बालाजी पाटील चाकूरकर करत आहेत. माननीय तुकाराम बाबा हे आंदोलनस्थळी नाशिक येथेच उपस्थित आहेत आणि हे सर्व शिष्टमंडळ घेऊन त्यामध्ये पवन भट सर असतील आणि अनेक जे प्रशिक्षणार्थी आहेत जे मुंबईला येते माननीय अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यासोबत गेलेले आहेत आणि यांच्या मध्यस्थीनेच ही बैठक होणार आहे. तर आज काही गोड बातमी मिळते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेले 7 ते 7 दिवसापासून हे आमरण उपोषण चालू आहे. उद्या 8 दिवस होतील. प्रशिक्षणार्थ्यांनी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी याची दखल घेताना शासन दिसतंय का? कारण परवा दिवशी सुद्धा शिवसेनेचे तेथील जिल्हाध्यक्ष तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की आमची तळमळ आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. फक्त विषय राहिला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा. तर स्वतः अजितदादांच्या राष्ट्रवादीचेच आमदार हिरामण खोसकर या प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन गेले. त्यामुळे यावरती कुठेतरी सकारात्मक चर्चा होईल असं म्हणता येईल. आणि लवकरात लवकर या संबंधीच्या ज्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती टाकण्याचं मी काम करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. या अपडेटमध्ये इथेच थांबू. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.